मॉर्निंग सगळ्यांना. आज वड्याचा कार्यक्रम आहे. सगळ्या बहिणी, सगळ्या आत्या, सगळे येणार आहेत. सगळ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्या. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर हा व्हिडिओ येतोय तुम्हाला कालचा, म्हणजे शनिवारचा. तर काल मी सकाळी वालाच्या शेंगांची काळ्या मसाल्यामध्ये भाजी बनवली. मिस्टरांना तशीच खूप आवडते. आणि भेंडीची भाजी पण बनवली, चपाती बनवली. आता आम्ही सकाळचं जेवण करतोय. त्यानंतर मग दुपारच्या वेळेला आहे ना खूप सारं साहित्य आणलं मसाल्यांचं. तर आम्ही रॉ मटेरियलमध्येच सर्व काही साहित्य घेत असतो. हे राजापुरी खोबरं मसाल्यासाठी खूप छान असतं आणि घरगुती खायला पण चांगलंच असतं. तेच आम्ही आणत असतो. आणि टेरेसवर काही लाल सुक्या मिरच्या इथे सुकायला टाकलेल्या आहे. तर मिरचीची डेट काढून वगैरे सर्व काही आम्ही निवडून घेतो. म्हणजे बायका लावलेल्या आहे मी मिरचीची डेट काढायला. तर मी घरीच देत असते मिरच्या त्यांना. तर त्या व्यवस्थित सर्व काही मला डेट काढून आणून देतात. आणि आज आम्ही ना टेरेसवर आलेलो आहे, कारण मला आहे ना मसाल्यांची व्हिडिओ शूट करायची होती. तर सध्या आता माहितीच आहे तुम्हाला, उन्हाळ्यामध्ये आपण साठवणीचे सर्व काही पदार्थ करत असतो आणि मसाले तर आपल्याला वर्षभर लागतात. तर खाली सामान खूप आहे घरामध्ये, इतकं काही जमत नाही. इकडे पापड पण सुकत आहे माझे, बटाटा साबुदाणाचे. तर म्हटलं चला, बाजूला सावली आहे. तर वरती टेरेसवर खरंच खूप छान वाटतं. एवढंच की खूप वरती यावं लागतं पायऱ्या चढून. तर मी आली आणि राहुल आहे ना त्याच्या कॅमेऱ्यामध्ये सर्व काही व्हिडिओ शूट करणार होता. तर आज मस्त म्हटलं चला वरतीच मसाला भाजू. मोकळ्या हवेशीर वातावरणामध्ये मसाला खूप छान मस्त करता येतो. आणि वर टेरेसवरती मिरच्याचा ठसका, धूर जो घरामध्ये होतो ना, तो वरती हवेमध्ये जातो. घरामध्ये मिरच्या भाजल्यानंतर मग थोडासा ठसका होणारच. त्यामुळे मग आम्ही म्हटलं की वरती टेरेसवरच आता मसाले भाजत जाऊ. मोकळ्या हवेशीर वातावरणामध्ये काम करायचा अजिबात कंटाळा येत नाही. आणि इथे मोठी शेगडी पण लावलेली आहे. त्याखाली मोठा एक जाड कडप्पा ठेवलेला आहे, जेणेकरून टेरेसला तडा जाऊ नये. कारण नवीन बांधकाम आहे आत्ताचं. 3-4 दिवस आम्ही टेरेसला भरपूर पाणी मारलं, पाणी तुंबवून ठेवलं. तेव्हा टेरेस आहे ना छान अशी आता आम्हाला वापरता येईल. आणि सर्व काही खडे मसाले एकदम स्वच्छ निवडून त्यातली सर्व काही घाण काढून मी घेत असते. आणि हे बघा आपल्या राहुल दादाचं काय चालू आहे, त्याचं चालू आहे, त्याचेच व्हिडिओ काढतोय तो, माझी व्हिडिओ शूट करायची सोडून. तर त्याला म्हटलं चल बाबा आता पटकन आपण व्हिडिओ शूट करून घेऊ. निवडलेल्या मिरच्या सर्व काही आणून ठेवल्या. आणि आता इथे मी चेअरवरतीच बसून सर्व काही मसाला भाजते. खोबरं आहे ना घरी नाही किसत, आम्ही चक्कीमधून किसून आणत असतो 20 रुपये किलोप्रमाणे. तर हे खोबरं पण एकदम छान असं ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचं. संपूर्ण मसाल्याची रेसिपी काही तुम्हाला शेअर करत नाही. आता संध्याकाळची वेळ झालेली होती, 5 वाजले होते. सर्व कामगारांसाठी इकडे मी चहा ठेवला होता. आणि सर्व काही टेरेसवरचे पापड पण छानपैकी सुकलेले होते. ते सर्व पापड मी खाली घेऊन आली आणि मोजून बघते किती झाले. तर एकदम छान आपले हे उपवासाचे बटाटा साबुदाणा पापड इथे झालेले होते. तर मी आधी तुम्हाला बोलली होती की मी उपवासाचा साबुदाणा बटाटा पापड विक्रीसाठी ठेवणार आहे. पण थोडासा प्रॉब्लेम आला आणि त्यामुळे मग मी ते काम बंद केलं. जे पापड केले ते मी आता घरीच ठेवणार आहे मला खाण्यासाठी. तर पापड करायचं म्हटलं ना तर मेहनत तर फार होती त्याला. आणि का बंद केले मी ते तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच त्याचं काय झालं. तर आता इथे मी रात्रीचा स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे. तर बटाटे मी थोडेसे कुकरमध्ये बॉईल केले होते भाजीला. तर आज मी ना मस्त आलू मटरची भाजी बनवते. तर वाटाणा आणलेला होता फ्रेश असा, तर तो सोलून घेते, लसूण वगैरे सोलून घेते आणि भाजीची तयारी करते. तर आलू मटरची भाजी आज मी ना मस्त काळ्या मसाल्याची बनवणार आहे. तर खूप मस्त झाली होती. नॉनव्हेजच्या भाजीपेक्षाही खूप भारी झाली होती. मिस्टरांना पण खूप आवडली. तर आता मी किचनमध्ये ना इकडे एका शेगडीवरती भात लावलेला होता आणि दुसऱ्या शेगडीवरती कढई ठेवलेली होती. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजीचं वाटण तयार करते. तर भाजी करण्यासाठी मी एक कांदा उभा कापून घेतला. तो थोडासा ब्राऊन रंगावरती थोडासा लाल भाजून घेतला. खोबरं भाजलं, त्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर टाकली. आणि आता ते पाणी टाकून आहे ना चांगलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं, एकदम बारीक पेस्ट करायची. उकडलेले बटाटे पण मी सोलून घेतले आणि ते पण आता इथे थोडेसे कट करून घेते. आणि ग्रीन पीस पण मी सोलून घेतलेला आहे भाजीसाठी. मी कॅमेरा लावला पण तो काही व्यवस्थित लागला गेला नाही. तर किचन ओट्यावरती स्टँड ठेवला होता मी, त्यामुळे ना अर्धच शूट झालं, त्यामध्ये अर्ध काही झालंच नाही. बाजूच्या शेगडीवरती आता इथे मी तेल टाकलेलं होतं थोडंसं. आता सुरुवातीला मी ना तेलामध्ये हे बटाटे फ्राय करून घेते थोडेसे.
तर बटाटा थोडासा थंड झाल्यानंतर असा थोडा कडक होतो, तर बटाटे तेलामध्ये फ्राय केले आणि त्यानंतर मग मी यामध्ये वाटण टाकलं. वाटण आधी जरी परतलं तेलामध्ये तरी पण चालतं, पण मी आधी बटाटे टाकले आणि नंतर वाटण टाकलं. ते सर्व काही व्यवस्थित चांगलं परतवून घेतलं आणि त्यामध्ये मग मी हे ग्रीन पीस टाकले वाटाणा, ते पण व्यवस्थित तेलामध्ये परतले आणि एक 5 मिनटं झाकण ठेवून आहे ना मंद गॅसवरती थोडासा वाटाणा आहे ना वाफू दिला. जर तुम्ही पाण्यामध्ये थोडासा बॉईल करून घेतला तरीही चालेल, म्हणजे भाजीमध्ये ना ग्रीन पीस शिजल्या जातो पटकन. तर मी 5 मिनटं झाकण ठेवलं आणि त्यानंतर मग बटाट्याच्या भाजीमध्ये मसाले वगैरे ॲड केले. ते सर्व काही राहुलच्या व्हिडिओमध्ये शूट झालेलं आहे, ते काही तुम्हाला दाखवता आलं नाही. आणि हे बघा इतकी छान मस्त भाजी झालेली होती ना की नॉनव्हेजची भाजीसुद्धा तुम्ही खाणार नाही, बोटे चाटून पुसून ही भाजी खाल, इतकी भारी झालेली होती. तर एकदम छान असा आपला हा काळा मसाला झालेला आहे. दुसरे कोणतेच मसाले मी या भाजीमध्ये टाकले नाही, फक्त काळा मसाला वापरलेला आहे. तर आज मी जो काळा मसाला बनवला ना नवीन, त्याच्याच मसाल्याची भाजी मी बनवली. त्यानंतर आता इथे मी सोयाबीन पुलाव बनवते, कारण आपला राहुल दादा काही आलू मटरची भाजी खाणार नव्हता, त्याला ना सोयाबीन पुलाव बनवायचा होता. तर त्याच्या रेसिपी तो स्वतः हातानेच बनवत असतो, पण आज त्याला ना जरा कंटाळा आला होता, त्यामुळे मग त्याने मला सांगितलं. तर इथं मी तांदूळ भिजत टाकलेले होते बासमती, तर ते त्याने मला मोजून दिलेले होते 180 ग्रॅम असं, आणि सोयाबीन पण मोजून दिलेलं होतं. त्याचं सर्व काही मोजून मापूनच असतं. आणि सोयाबीन पुलावसाठी ना काळी मिरी पावडर टाकायची होती, तर ही पण त्याने एकदम अशी थोडीशी बनवून ठेवलेली आहे. आणि इथे कुकरच्या डब्यामध्ये मी ना बासमती तांदूळ 100 ते 80 ग्रॅम त्याने मला दिलेले होते, ते भिजत टाकले. आणि कुकरमध्ये इथे मी फक्त 1 चमचा, पोहे खायचा चमचा असतो ना तितकंच तेल टाकलं. त्यामध्ये 1 उभा कापलेला कांदा, थोडंसं गाजर, थोडेसे ग्रीन पीस आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि थोडेसे अर्धा काजू असं टाकलं आणि ते सर्व काही चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर मग त्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. थोडंसं केटलमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं बाजूला. खूप साऱ्या ताई बोलतात की राहुलच्या ज्या भाज्या असतात डाएटच्या त्या आम्हाला शेअर करा, म्हणून तुम्हाला दाखवते. आणि हा सोयाबीन पुलाव आहे ना खरंच खूप छान झालेला होता, त्याला पण खूप आवडला. तर आता यामध्ये मी अंदाजानुसार थोडंसं गरम पाणी टाकते. पाणी टाकून झाल्यानंतर आहे ना तांदूळ पण मग मी यामध्ये लगेच टाकून दिले. हे बघा, तर तांदूळ टाकल्यानंतर सर्व पुन्हा मिक्स करायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. यामध्ये कोथिंबीर वगैरे असं काही टाकलेलं नाही आहे मी. लगेच कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि फक्त आहे ना 2 किंवा 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर आजचा हा सोयाबीन पुलाव त्याला खूप खूप आवडला. तर तो मला म्हणत होता की मम्मी मी पण असाच बनवतो, पण तो इतका छान लागत नाही, तुझ्या हाताने बनवलेला खूप मस्त झालेला होता आणि त्याची टेस्ट पण त्याला खूप आवडली. तर तो मला म्हणतो की आता उद्यापासून रोज तू माझ्यासाठी सोयाबीन पुलाव बनवून देत जाय. तर हे बघा इथे आपला सोयाबीन पुलाव पण किती छान मस्त सुटसुटीत मोकळा झालेला आहे. तर दुसरा बारीक तांदूळ वापरला ना तर तेल कमी असल्यामुळे मग तो थोडासा असा चिकट होतो, पण बासमती तांदूळ मोकळा होतो ना. आणि हे बघा खूप मस्त झालेला होता. तर यामध्ये हळद किंवा मसाले असं काही त्याला लागत नाही, अशा सिंपल पद्धतीमध्ये त्याला व्हाईट रंगाचा पुलाव खूप आवडतो. यामध्ये तुम्ही पनीर पण ॲड करून टाकू शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या टाकू शकता. तर त्याला खूप खूप आवडला होता. आता रोज तो मला हा पुलाव बनवायला लावत असतो. तर हा प्रोटीनयुक्त असा पुलाव तयार झालेला आहे, कारण यामध्ये सोयाबीन आणि त्यासोबत तो बॉईल केलेली अंडी घेत असतो. चला, तर आता इथे मस्त दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली होती. सकाळी अशी टवटवीत झाडं बघितली ना तर खूप खूप मनाला छान वाटतं. मला खूप आवडतात झाडं, पण आता माझ्या घराचं काम झाल्यानंतर मी नक्कीच मस्त छान मस्त छोटी रोपं आणून लावणार आहे. सकाळचं वातावरण अगदीच फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. आणि हे बघा झाडांना सुद्धा आहे ना नवीन पानं फुटलेली आहे, त्यामुळे इतकी छान मस्त सावली पडते झाडांची. आता इथे शेगडीवरती ना मी भरपूर असा चहा ठेवलेला आहे, कारण आमच्या कामगारांसाठी, तर त्यांना पण आमचा चहा खूप आवडतो. आणि माझ्यासाठी मी कॉफी बनवली, पण मला कधीतरी कॉफी प्यायला आवडते, म्हणून मग मी कॉफी घेतली आणि मिस्टरांना चहा दिला. त्यानंतर आम्ही निघालो आहोत आता कुठेतरी म्हणजे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल, तर मी चालले आहे मामाच्या घरी. माझ्या मामाचं घर सिन्नरमध्येच आहे. मामा मावशी सर्व आम्ही सिन्नरमध्येच राहतो. तर मामाच्या बंगल्यासमोर आलेली आहे मी आता. 5 ते 10 मिनटं लागतात इथे यायला. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मामाच्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे गौरवचं. तर गौरवच्या लग्नाचे आज आहे ना वडे करायचे होते. वडे म्हणजे सांडगे, बरेच जण सांडगे म्हणतात, पण आमच्याकडे वडेच म्हणतात.
सगळ्यांना आज वडे फोडायचा कार्यक्रम आहे. सगळ्या बहिणी सगळ्या आत्या सगळे येणार आहेत. सगळ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्या. हा का? मग काही आम्हाला काही पार्टी तुझ्याकडून लग्नाची मोठी पार्टी ठेवली आपण 14 मेला. सगळ्यांनी लागणाऱ्या पार्टीला संध्याकाळी सगळ्यांनी कार्यक्रमाला नवरदेवाने आमंत्रण देऊन ठेवलेलं आहे सर्वांना. सगळ्यांनी या. आई आली आहे. आईने सर्व मिरची मीठ सर्व टाकून दिलंय वाटतं. आमचे सर्वच नातेवाईक सिन्नरमध्येच राहिले आहे, त्यामुळे एक हाक मारतात सर्वजण लगेच गोळा होतात. कोणतंही काम असो. आणि वरती 3ऱ्या फ्लोअरवरती ना हॉल आहे मोठा मामाचा, तर तिथेच मामींनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. आज एकादशी ना, तर आजचा काही व्हिडिओ तुम्हाला येतो आहे. आणि खूप सुंदर अशी पाटावरती विठ्ठल रुक्मिणीची मूर्त ठेवली आणि त्यासमोर आहे ना कार्डशीटवरती नाव काढलेलं आहे मुलाचं आणि मुलीचं. आणि समोर छान अशी मस्त फ्लावरची रांगोळी, उलनच्या छोट्या दिव्यांची रांगोळी काढलेली होती. तर सर्वजण वरती आलेले होते आणि ज्यामध्ये वडे खुडायचे होते ते मोठे मोठे ट्रे इथे असे सजवून ठेवलेले होते. तर आईने अंदाजानुसार तिच्या हातानेच सर्व काही पीठ आहे ना तयार करून ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही दिवे वगैरे लावून घेतले, कारण एकादशी होती. आजचा दिवस खरंच खूप छान आणि शुभ होता. लग्नाचे सर्वच कार्यक्रम आता इथून पुढे तुम्हाला आम्ही नक्कीच व्हिडिओमार्फत दाखवत जाऊ, तर तुम्ही पण बघा. सर्व कार्यक्रम खूप छान करतो आम्ही. आणि थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं तर अजून पण त्याचा लुक खूप भारी दिसतो ना. आणि मामी मावशी सर्वजण आलेले होते इथे वरती. बाकीच्या मामी पण आलेल्या होत्या माझ्या. तर सुरुवातीला आहे ना इथे सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे विड्याच्या पानावर. आणि त्यावरती ना असे लांब लांब बोटासारखे ना वडे करतात. आधी 5 वडे करतात, ते मानाचे वडे असतात. तर ते केल्यानंतर आहे ना मग ते हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करायची असते. आणि नंतर मग आपण हाताने वडे तोडायचे. तर आमच्याकडे हातानेच वडे तोडले जातात. बरेच जण झाऱ्याने पण करतात, पण असे खुडलेले वडे ना छान लागतात. आणि आमच्याकडे लग्नाचे वडे का करतात, कारण पूर्वी ना हळदीच्या दिवशी ना वड्याचीच भाजी केली जायची, त्यामुळे वडे करावे लागायचे. पण आता लॉन्समध्ये ना वेगळाच स्वयंपाक असतो, पातवडी रस्सा वगैरे असं काही. तर चला सर्व छान असे आम्ही दिवे इथे लावून घेतले. तर मामींनी स्वतःच एकटीने हे सर्व काही डेकोरेशन केलेलं होतं. मग काही बायका आल्या आणि मग आम्ही सर्वांनी हळदी कुंकू लावून वड्यांची पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मग एकमेकींना पण हळदी कुंकू लावलं. तर अशा प्रकारे याची सुरुवात झाली. लग्नाचे वडे मामींनी आजपासून सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आता पापड, त्यानंतर कुरडई, बरेच अजून पदार्थ मामींना बनवायचेच आहे. पण पहिल्यांदा वडाच खुडला जातो लग्नाचा. आईचे गुडघे दुखतात म्हणून आई ना वरतीच सोप्यावर थालीमध्ये वडे खुडत होती. आणि इथे एक मावशी आलेली आहे, अजून एक मावशी येणार आहे माझी. तर बरेच जण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही, कारण सकाळी सकाळी सर्वांच्याच कामाची धावपळ असते. मामींनी सर्वांसाठी इथे ना मस्त चकली, पापड, वेपर्स पण तळले होते. आणि दुसरी भारती मावशी आहे ना माझी,
तर ती पण आलेली. तर तिचं मणक्याचं आत्ता मागेच ऑपरेशन झालेलं आहे, तर ती पण वरती सोप्यावर बसली. 11 वाजत आलेले होते. मामींनी सर्वांसाठी छान असा मस्त रसना बनवला थंडगार, आणि काही बायका आहे ना वरती गेलेल्या होत्या टेरेसवर वडे खुडायला. टेरेसवर छान मस्त ऊन पडतं ना, कारण घरामध्ये वडे सुकणार नाही म्हणून टेरेसवरतीच सर्वजण आता आले. इथे मोठा एक प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे टेरेसवर, आणि तिथेच आता सर्वजण वडे करून घेत आहे. तर वडे 5 किलो डाळीचे केलेले होते. लग्नासाठी लागतातच वडे, कारण भरपूर मोठी फॅमिली आहे आमची. तर कधीतरी वड्याची भाजी करतोच आम्ही काळ्या मसाल्याची, ती पण खूप छान लागते. तर बऱ्याच वेळेस तुम्हाला मी दाखवलेलीच आहे मी भाजी कशी बनवते. पूजाच्या लग्नाच्या वेळेस पण मी भरपूर मोठ्या पातेल्यामध्ये वड्याची भाजी बनवलेली होती, आणि इतकी छान झालेली होती, सर्वांनाच खूप आवडली होती. जवळपास 11:30 वाजले होते. आमच्या घरासमोर जे मॉल आहे ना, ते समोरून असं दिसतं. तर चला आता घरी चालली मी. मस्त झाडाखाली मुलं छान असे क्रिकेट खेळत आहे बाहेर. तर आता मी घरी आली आहे. दुपारचे ना 12 वाजत आलेले, 11:15 वाजले. बाहेर आहे ना कडाक्याचं ऊन पडलं आहे. आणि घरी आल्यानंतर मग मी साडी काढून गाऊन घातला आहे, कारण भरपूर कामं आवरायची. आता इथून पुढे स्वयंपाक बनवायचा आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.